स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आपले 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 2.3मधील 6 क्वेश्चन सॉल्व करून झाले आहेत. जर तुम्ही बघितले नसतील तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 7 पासूनचे क्वेश्चन्स आज पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9. त्यामधील क्वेश्चन नंबर 7 बघा. मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आता आपण क्वेश्चन नंबर 6मध्ये बघितलं होतं की सर्टचं काय प्लस आणि मायनस करायचं. ह्यामध्ये आपल्याला काय मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, आता आपण ते कसं करायचं ते बघूया. फर्स्ट नंबर बघा, 3√12 मल्टिप्लाय √18. आता इथं मल्टिप्लाय करायचं आहे. आता आपण प्लस मायनस करताना बघितलं होतं की हे नंबर्स असतात ते काही कॉमन घ्यावे लागतात, पण ह्यामध्ये कॉमन घ्यायचे नाहीत, तर आपल्याला काय ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचे आहेत, म्हणजे ह्याचे फॅक्टर करायचे आहेत. ओके, आता 3 × 12चे फॅक्टर बघा कोणते होतात. 4 × 3. आता मी हा असा नंबर घेतलेला आहे की तो 2चा स्क्वेअर आहे, राईट, म्हणजे √4 म्हणजेच 2 होतं. मल्टिप्लाय 9 × 2 18 होते. आता 9 ही असा नंबर आहे की तो 3चा स्क्वेअर होतो आहे, का तर आपल्याला हे काय नंतर पुढं सॉल्व करण्यासाठी सोपं जाईल, त्यामुळे हे असे नंबर्स घ्यायचे आहेत. इज इक्वल टू 3 × √4 × √3 × √9 × √2. आता हे आपण काय वेगळे वेगळे लिहून घेतलं आहे. आता बघा 3 × आता √4 म्हणजेच काय 2 होते, इंटू √3 × √9 म्हणजेच काय 3 होते, इंटू √2. ओके, आता हे नंबर्स आपण आधी लिहूया. म्हणजेच 3 × 2 × 3 इंटू काय √3 × √2. 3 × 2 6, 6 3 किती 18. 18 इंटू किती होते बघा 3 2 6. ओके, म्हणजेच 6. ओके स्टुडंट्स, तुम्हाला समजलं कसं सॉल्व करायचं ते. आता ह्यामध्ये सेकंड बघा काय आहे. 3√12 इंटू काय 7 √15. आता आपण फर्स्ट 3 ह्याचे काय फॅक्टर काढूया. हे किती 4 × 3. आता 4 हा √4 म्हणजेच 2 होते, म्हणून मी 4 घेतलेला आहे. 4 3 12 इंटू 7. आता 3 × 5. आता ह्याचा असा नंबर होत नाही की कशाचाही स्क्वेअर असेल, त्यामुळं 3 × 5 हे फॅक्टर मी घेतलेले आहेत. इज इक्वल टू 3 × 4. आपण हे काय फर्स्ट आधी वेगळं वेगळं लिहून घेऊया. इंटू √3 × 7 इंटू √3 इंटू √5. ओके, आता 3 × √4 म्हणजेच काय असतं तर 2 असतं, इंटू √3 × 7 इंटू √3 इंटू √5. ओके, आता तुम्ही बघितलं तर हा नंबर आणि हा नंबर √3 × √3 म्हणजेच काय होणार आहे तर 3 होणार आहे, राईट. इज इक्वल टू 3 × 2 आणि ह्याचा आपण काय 3 घ्यायचं आहे. 3 × 7 इंटू काय √5, राईट. आता ह्या सगळ्याचं आपण काय मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 2 6, 6 3 18, 18 7 किती होत आहे तर 126. 126 √5. आता थर्ड नंबर बघा. 3√8 इंटू काय √5. 3. आता आपण ह्याचे 8चे फॅक्टर घेऊया. 4 × 2. ओके, आणि इंटू काय 5.
आता हे काय फर्स्ट आपण हे वेगळं वेगळं लिहून घेऊया. 3 × 4 × √2 × √5. 3 × आता √4 म्हणजेच काय 2 इंटू √2 × काय 5. आता 3 2 किती होत आहे 6 आणि 5 2 किती होत आहे 10 म्हणजेच काय √10. याचं आन्सर आपलं काय आलं 6√10. आता नेक्स्ट बघूया. आता फोर्थ नंबर बघा. फोर्थ नंबर काय आहे 5√8 × 2√8. आता तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये √8 आलेलं आहे. ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं की काय होतं 8 होतं. त्यामुळे फर्स्ट आपण काय हे लिहून घेऊया 5 × √8 × 2 × √8. आपण हा नंबर सेम आलेला आहे त्यामुळे ह्याचे काय फॅक्टर घेतलेले नाही आहेत. ओके म्हणजेच काय 5 × 2 × √8 × √8. आणि हा नंबर आणि हा नंबर म्हणजेच काय होतं तर 8 होतं. √8 मल्टिप्लाय बाय √8 म्हणजेच काय होतं तर 8 होतं. 5 2 10 आणि ह्याचं काय होतं आहे × 8. ओके 10 8 80. ओके आता आपण क्वेश्चन नंबर 8 बघूया. क्वेश्चन नंबर 8 बघा. डिवाइड अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आता काही आपल्याला खाली डिव्हिजन करायचं आहे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये. त्यामधील फर्स्ट बघा √98 डिवायडेड बाय काय √2. तुम्ही इथं बघितलं तर काय आता आपण हे अशा पद्धतीनं आधी फर्स्ट लिहून घेऊया. √98 डिवायडेड बाय म्हणजेच काय अपॉनमध्ये आपल्याला √2 लिहायचं आहे. आता न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटर ह्यामध्ये दोन्ही साईन तुम्ही बघितलं तर रूटचे आलेले आहेत स्क्वेअर रूटचे आलेले आहेत राईट. त्यामुळं आपण आता अशा पद्धतीने एकत्र लिहू शकतो हे 98 स्क्वेअर रूट ऑफ 98 अपॉन 2. ओके आणि तुम्ही बघितलं तर आता आपण ह्यानं 2 डिवाइड करू शकतो राईट. म्हणजेच किती 2 1 2 2 4 8 होतं. राहत आहे किती 1 आणि 8 म्हणजेच 2 9 18. म्हणजे आपलं आन्सर काय आलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 49. ओके स्क्वेअर रूट 49 म्हणजेच काय 7 का तर 7चा स्क्वेअर आहे 49. ओके आता सेकंड बघा ह्यामधील काय आहे ते. सेकंड आहे 125 स्क्वेअर रूट ऑफ 125 डिवायडेड बाय काय 50. ओके फर्स्ट आपण काय हे ह्या पद्धतीनं लिहून घेऊया. √125 डिवायडेड बाय अपॉनमध्ये लिहायचं आहे √50. आणि आता आपल्याला काय हे डिनॉमिनेटर आणि न्यूमेरेटरला सेम आहे चिन्ह त्यामुळे काय आपण हे एकत्र लिहून घ्यायचं आहे स्क्वेअर रूट ऑफ 125 अपॉन 50. ओके आता आपल्याला हे डिवाइड करायचं आहे आणि तुम्ही बघितलं तर हे काय आता ह्याचे फॅक्टर जर घेतले तर 25 5 125 होते आणि 25 2 50 होते राईट. 25 5 125 राईट आणि 25 2 50 होते. आता आपण असं न करता डायरेक्टही भाग घालवू शकतो. म्हणजे आता तुम्ही बघितलं तर 25 2 होणार आहे इथं राईट आणि 25 5 125 म्हणजे असंही करू शकतो. आणि आता आपण हे ह्या पद्धतीने लिहिलेलं आहे 25 रूट काय 25 × 5 अपॉन 25 × 2. त्यामधील आपलं काय 25 काय कॅन्सल होणार आहे का तर हे दोन्ही काय सेम नंबर आलेले आहेत राईट. आणि आता आपलं काय राहतं आहे यामध्ये तर स्क्वेअर रूट ऑफ 5 अपॉन 2 राईट. आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. आता नेक्स्ट थर्ड बघा काय आहे ते.
थर्ड आहे √54 डिवायडेड बाय काय √27. आता हे आपण फर्स्ट काय ह्या पद्धतीने लिहून घेऊया. √54 अपॉन √27. ओके. नंतर एकाच रूटमध्ये लिहून घेऊया 54 अपॉन 27. ओके. आता तुम्ही बघितलं तर हे नंबर्स असे आहेत की 27 1 ज 27 27 2 ज 54 होते. राईट. आपला काय डायरेक्ट भाग जातो इथं 2 न. म्हणजेच आपला आन्सर काय येते तर √2. ओके. आता फोर्थ बघूया. नेक्स्ट आहे काय √310 डिवायडेड काय √5. ओके. फर्स्ट आपण काय हे 310 अपॉन √5 हे लिहून घेऊ आणि नंतर काय आपल्याला हे एकत्र लिहायचं आहे. स्क्वेअर रूट ऑफ 310 अपॉन 5. आता आपण हा काय डायरेक्ट भाग घालवू शकतो. 5 1 ज 5 5 6 ज 30 होते. राईट. 5 6 ज 30. नंतर राहते काय 1 आणि नंतर हे 0 म्हणजेच 5 2 ज 10. ओके. म्हणजेच आपला आन्सर काय आलेला आहे √62. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे क्वेश्चन नंबर 9 आपण बघूया. क्वेश्चन नंबर 9 काय आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. ओके. त्यामधील फर्स्ट बघा काय आहे 3 अपॉन √5. आता इथं आपल्याला नंबर्स दिलेले आहेत. ते काय करायचं आहे डिनॉमिनेटरला काय रॅशनल नंबर पाहिजे आपल्याला. ओके. त्या पद्धतीनं आपल्याला काय सॉल्व करायचं आहे. आता तुम्ही इथं बघितलं तर ते म्हणजे डिनॉमिनेटरला रॅशनल नंबर आणण्यासाठी आपल्याला काय हा √5 आहे हे काय न्यूमॅरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला काय डिनॉमिनेटरला रॅशनल नंबर येईल. ओके. 3 अपॉन √5 मल्टिप्लाय बाय काय √5 अपॉन √5. काय केलेलं आहे आपण मल्टिप्लाइंग द न्यूमॅरेटर and the denominator by √5. ओके. तर आता आपण हे जे केलेलं आहे ते आता आपण अशा पद्धतीनं लिहायचं. हे मल्टिप्लाय करायचं हे आणि हे मल्टिप्लाय करायचं. ओके. म्हणजेच 3√5 अपॉन काय होतं ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच √5 इंटू √5. ओके. आता तुम्ही बघितलं तर हा नंबर आणि हा नंबर आहे तो सेम आलेला आहे. आता आपण हा घालवू शकतो पण आपल्याला असं करायचं नाही का तर आपल्याला काय डिनॉमिनेटरला काय रॅशनल नंबर आणायचा आहे. राईट. मग आपल्याला काय करायचं आहे तर हा नंबर आणि √5 इंटू √5 म्हणजेच काय 5 होणार आहे आपलं. ओके. म्हणजेच काय 3√5 अपॉन काय 5. म्हणजेच तुम्ही बघितलं तर आपल्याला काय डिनॉमिनेटरला काय आलेलं आहे रॅशनल नंबर आलेला आहे. ओके. सेकंड बघा 1 अपॉन √14. ओके. आता ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर काय फर्स्ट नंबरला जसं आपण काय डिनॉमिनेटर √5 आला होता त्यामुळं आपण काय मल्टिप्लाय केलेलं आहे डिनॉमिनेटरला आणि न्यूमॅरेटरला. ओके. ह्यामध्ये काय आलेलं आहे डिनॉमिनेटरला √14. ह्यामध्येही ह्याप्रमाणेच काय डिनॉमिनेटरला आणि न्यूमॅरेटरला √14 मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. म्हणजेच 1√14 मल्टिप्लाय काय √14 अपॉन √14. सेम काय मल्टिप्लाइंग
the numerator and the denominator by काय रूट 14. ओके. आता आपल्याला ह्याचं मल्टिप्लिकेशन ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजेच काय रूट 14 अपॉन रूट 14 इंटू रूट 14. रूट 14 इंटू रूट 14 म्हणजेच काय होतं आहे तर 14. म्हणजेच रूट 14 अपॉन काय ओनली 14 होणार आहे. ओके. आता थर्ड बघा काय आहे ते. आपला थर्ड नंबर आहे कोणता 5 अपॉन काय रूट 7. इथंही आपल्याला काय रूट 7 हे डिनॉमिनेटरला आहे, त्यामुळं आपल्याला न्यूमेरेटर ह्या दोन्ही काय संख्येला काय रूट 7ने काय मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. म्हणजेच काय 5 अपॉन काय रूट 7 मल्टिप्लाय बाय रूट 7 अपॉन रूट 7. का तर मल्टिप्लाइंग the numerator and the denominator by काय रूट 7. ओके. आता आपण काय ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजेच काय होतंय बघा 5 रूट 7 आणि ह्याचं काय रूट 7 इंटू रूट 7. राईट. म्हणजेच आपला आन्सर काय आलेला आहे 5 अपॉन 7 आणि हे काय रूट 7. आता बघा इथे आन्सर आलेला आहे 5 अपॉन 7 रूट 7. किंवा आपण अशाही पद्धतीने लिहू शकतो की तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून. बघा की 5 रूट 7 आणि अपॉनमध्ये काय रूट 7 इंटू रूट 7 म्हणजे काय 7. आपण दोन्ही पद्धतीनं लिहू शकतो. आता आपण फोर्थ बघूया. फोर्थ 6 अपॉन 9 रूट 3. ओके. आता इथं डिनॉमिनेटरला काय आलेलं आहे 9 रूट 3 आणि आपल्याला काय रूट 3नं दोन्ही साईडला ओके न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्ही साईडला काय रूट 3नं मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजे मग आपला डिनॉमिनेटर काय रॅशनल नंबर येणार आहे. ओके. म्हणजेच बघा 6 अपॉन 9 रूट 3 इंटू काय रूट 3 अपॉन रूट 3. काय केलेलं आहे आपण मल्टिप्लाइंग द न्यूमेरेटर and the denominator by रूट 3. ओके. आता आपण काय ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. फर्स्ट 6 रूट 3 अपॉन काय 9 इंटू रूट 3 इंटू रूट 3. ओके. आता रूट 3 इंटू रूट 3 म्हणजेच काय 3 होतं आहे. म्हणजे कसं होतं आहे 6 रूट 3 अपॉन 9 ह्या दोन्हींचं मिळून काय होतं आहे इंटू 3 ओनली 3 होते. 6 रूट 3 अपॉन काय होते 9 3 27. आता तुम्ही इथं बघितलं तर 6 आणि 27 आलेले. आता आपण ह्यानं काय 3नं याला भाग घालवू शकतो. म्हणजेच काय 3 2 6 ओके आणि 3 9 27 होते. म्हणजेच आपला आन्सर काय आलेला आहे 2 रूट 3 अपॉन 9. ओके. आता नेक्स्ट नंबर बघा कोणता आहे. नेक्स्ट नंबर आहे 11 अपॉन रूट 3. आपण ही सेम वरती केल्याप्रमाणेच काय दोन्ही म्हणजे न्यूमेरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय करायचं आहे रूट 3नं मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. म्हणजेच
11 अपॉन रूट 3 इंटू काय रूट 3 अपॉन रूट 3. का तर मल्टिप्लाइंग द न्यूमरेटर and द काय डिनॉमिनेटर बाय कितीनं केलेलं आहे तर रूट 3. ओके. आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजेच काय होतं आहे 11 रूट 3 आणि काय होतं आहे बघा रूट 3 इंटू रूट 3. म्हणजेच रूट 3 इंटू रूट 3 काय होतं आहे ओनली 3 होतं आहे. 11 रूट 3 अपॉन काय ह्याचं 3 येणार आहे. राईट. आता आपलं काय इथं ह्यामध्ये डिनॉमिनेटरला काय रॅशनल नंबर आलेला आहे. ओके. तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपलं काय प्रॅक्टिस सेट 2.3 शिकून काय सॉल्व झालं आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.